काल 3 सप्टेंबर 2025 रोजी जीएसटी काउन्सिलची 56th मीटिंग कंप्लीट झाली, ज्यामध्ये यापूर्वी सांगितल्यानुसार सर्वसामान्यांना दिवाळी गिफ्ट म्हणजे जीएसटीच्या रेटमध्ये कपात करण्यात आली आहे। जो 28% जीएसटी होता तिथे आता 18% लागणार आहे। जिथे 12% जीएसटी लागत होता तिथे 5% लागणार आहे। त्यातल्या त्यात काही सर्व्हिसेस, काही सुविधा अशा आहेत जिथे जीएसटी लागणारच नाहीये, म्हणजे जो काही 18%, 12% जो काही जीएसटी असेल तो डायरेक्ट तिथे नील करण्यात आला आहे। इतकंच नाही तर नेमक्या कोणकोणत्या गोष्टी स्वस्त होणार आहे, कोणत्या वस्तूंवर आता कमी जीएसटी लागणार आहे त्याची एक लिस्ट सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे, ज्याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। म्हणजे तुम्हाला नेमकी आयडिया येईल की कोणत्या वस्तूवर आपल्याला 5% जीएसटी लागला पाहिजे आणि कोणत्या वस्तूवर फक्त 18% जीएसटी लागला पाहिजे। चला तर मग जाणून घेऊया की नेमक्या या वस्तू कोणत्या आहेत आणि किती टक्के जीएसटी आता इथून पुढे आपल्याला द्यावा लागणार आहे। हिस्टॉरिक दिवाळी गिफ्ट फॉर द नेशन, नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म या टायटल सोबत वस्तूंची ही लिस्ट सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर पब्लिश करण्यात आली आहे। आता कॅटेगरीनुसार कोणत्या वस्तूवर किती जीएसटी लागू होता आणि आता किती लागू होणार आहे याची आपण माहिती जाणून घेऊ। सेव्ह बिग ऑन डेली एसेन्शियल्स म्हणजेच रोजच्या लागणाऱ्या वस्तू, ज्यामध्ये हेअर ऑइल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, टूथब्रश, शेविंग क्रीम याआधी 18% जीएसटी लागू होता। आता त्यामध्ये कपात करून इथून पुढे या वस्तू घेतल्यानंतर त्यावर फक्त 5% जीएसटी लागू होणार आहे। त्याचप्रमाणे बटर, घी, चीज, डेअरी स्प्रेड्स, प्री पॅकेज नमकीन्स, भुजिया अँड मिक्सचर्स, त्याच्यानंतर युटेन्शिल्स म्हणजेच काही भांडे वगैरे असतील तर, फीडिंग बॉटल्स, नॅपकिन्स फॉर बेबीज अँड क्लिनिकल डायपर्स, सेविंग मशीन्स, पार्ट्स म्हणजे आपली शिलाई मशीन असते त्याचे पार्ट्स किंवा मशीनच, या सगळ्या गोष्टींवर सुद्धा आधी 12% जीएसटी होता। तो आता खरेदी करायला गेलात तर तुम्हाला फक्त 5% जीएसटी लागू होणार आहे। त्यानंतर हेल्थकेअर प्रॉडक्टमध्ये सुद्धा रिलीफ देण्यात आला आहे। इंडिव्हिज्युअल हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स जर तुम्ही खरेदी करत असाल, पॉलिसी काढत असाल तर याआधी 18% जीएसटी लागू होत होता, परंतु आता जर तुम्ही स्वतःसाठी हेल्थ इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स काढणार असाल तर त्यावर जीएसटी लागू होणार नाही, तिथे जीएसटी लागूच होणार नाही, तिथे नील करण्यात आलेला आहे। त्यानंतर हेल्थकेअर प्रॉडक्टमध्ये थर्मोमीटर याच्यावर 18% जीएसटी लागू व्हायचा, पण आता तो 5% करण्यात आला आहे। मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, ऑल डायग्नोस्टिक किट्स अँड रिजेंट्स जिथे 12% जीएसटी लागायचं तिथे आता 5% जीएसटी लागणार आहे। ग्लुकोमीटर, टेस्ट स्ट्रिप्स, करेक्टिव्ह स्पेक्टॅकल्स यावर सुद्धा 12% ऐवजी आता फक्त 5% जीएसटी लागू असेल। अफोर्डेबल एज्युकेशनसाठी सुद्धा जीएसटी रिफॉर्म करण्यात आला आहे, जसे मॅप्स, चार्ट्स, ग्लोब्स, पेन्सिल, शार्पनर्स, क्रेयॉन्स, एक्सरसाइज बुक्स अँड नोटबुक्स, इरेझर्स जे काही प्रोडक्ट आहेत जे एज्युकेशनसाठी कामाला येतात, या ठिकाणी दिलेल्या सर्व प्रोडक्ट्सवर पहिले 12% आणि 5% असा जीएसटी लागू होता, पण तो आता इथून पुढे या वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला कुठलाही जीएसटी भरायची गरज नाही, फक्त जी काही किंमत असेल ती किंमत द्यावी लागणार आहे। शेती क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीच्या काही प्रोडक्ट्सवर जीएसटी रिफॉर्म करण्यात आला आहे, जसे ट्रॅक्टरचे टायर्स आणि पार्ट्स असतील तर याआधी 18% जीएसटी लागू होता, तो आता कमी करून 5%वर आणण्यात आला आहे। ट्रॅक्टर खरेदी करायला गेलात तर 12% जीएसटी लागायचा, तो आता 5% करण्यात आला आहे। स्पेसिफाईड बायोपेस्टिसाइड्स, मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे जे काही कीटकनाशक आहेत त्यावर सुद्धा 12% ऐवजी आता फक्त 5% जीएसटी लागू होणार आहे। ड्रिप इरिगेशन सिस्टम अँड स्प्रिंकलर्स यावर सुद्धा 12% ऐवजी 5% जीएसटी लागू असेल। ॲग्रिकल्चरल, हॉर्टिकल्चरल, फॉरेस्ट्री मशीन्स फॉर सॉईल प्रिपरेशन, कल्टिवेशन, हार्वेस्टिंग या सगळ्या प्रक्रियेसाठी जी काही साधनं लागतात, जे काही मशीन्स लागतात त्यांच्या खरेदीवर सुद्धा 12% ऐवजी आता 5% जीएसटी लागू होणार आहे। ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काही बदल करण्यात आले आहे, म्हणजे जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जीएसटी रिफॉर्म करण्यात आला आहे, रिवाईज करण्यात आला आहे। जर तुम्ही पेट्रोल तसेच पेट्रोल हायब्रिड, एलपीजी, सीएनजी यापैकी एखादी गाडी घेणार असाल ती देखील 1200 सीसी पर्यंत आणि 4000 मिलीमीटर इतक्या लांबीपर्यंतची, तर याआधी त्या गाड्यांवर 28% जीएसटी लागू होत होता, पण आता इथून पुढे फक्त 18% जीएसटी लागू होईल। त्याचप्रमाणे डिझेल आणि डिझेल हायब्रिड कार्स असतील ज्या 1500 सीसी पर्यंत आहेत आणि 4000 त्यांची लांबी आहे, या गाड्यांवर सुद्धा 28% जीएसटी ऐवजी आता फक्त 18% जीएसटी लागू होईल। 3 चाकी वाहनं असतील तर 28% ऐवजी 18% जीएसटी द्यावा लागेल। मोटरसायकल ज्या 350 सीसी किंवा त्यापेक्षा कमी पॉवरच्या आहेत त्यांच्यावर सुद्धा फक्त 18% जीएसटी आता लागू होईल, जो याआधी 28% होता। ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स मालवाहतूक करण्यासाठी जी काही वाहनं लागतात त्यावर सुद्धा 28 ऐवजी आता 18% जीएसटी लागू असेल। त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस
जसं एअर कंडिशन झालं, टी व्ही असेल, LED, LCD कोणताही टी व्ही असेल जो 32 इंचापेक्षा जास्त असेल त्यावर, तसेच मॉनिटर, प्रोजेक्टर्स, डिश वॉशिंग मशीन्स या सर्वांवर याआधी 28% GST लागू करण्यात येत होता. तो आता फक्त 18% करण्यात आला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, झालेले हे बदल नेमके कधीपासून लागू होणार? तर या सर्व वस्तूंवरचे झालेले हे GST मधले बदल हे 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील. ज्या ज्या वस्तूंवर 12% GST होता तिथे सुद्धा 5% पर्यंत तो GST आणण्यात आला आहे. आणि ज्या वस्तूंवर 28% GST द्यावा लागत होता तिथे आता फक्त 18% GST द्यावा लागणार आहे. द नेक्स्ट जनरेशन ऑफ GST रिफॉर्म्स आर अ गिफ्ट फॉर एव्हरी इंडियन दिस दिवाली. Taxes for the general public will be reduced substantially. Our MSMEs and small entrepreneurs will get huge benefit. Every day, items will become cheaper and this will also give a new boost to the economy. या शब्दांमध्ये झालेल्या या बदलांवर देशाच्या पंतप्रधानांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला जर ही लिस्ट पुन्हा एकदा वाचायची असेल, सर्व वस्तूंची यादी बघायची असेल तर या अधिकृत गव्हर्नमेंट वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.